तर आता जान्हवी आमच्या सगळ्यांसाठी चहा बनवते. दूध दूध दूध. म्हैसच थकून जाईल. म्हैस पण सांगेल किती वेळ लावताय. से चीज तेरी मम्मी से चीज बनता है. हे आहे आमचं घर, गावातलं घर. सबस्क्राईब कर. आता आम्ही जातोय ठाणेरला, जी माझं विलेज आहे. तिथं आमची शेती आहे, तिथं आमचं गाव आहे. आता तुम्हाला आमच्या शेतातली वाईफ दाखवणार आहे कशी असते. लेट्स गो. तर इथं भावाने केळी लावलेली आणि भावाने केळी लावली आणि पप्पांनी मक्की लावली. मक्की तोडायचं काम चालू आहे. तिथं पण जाणार आहे आपण. किती एकर आहे पूर्ण? 3 एकर आहे. केळी आलेले आहेत आता, अजून खूप छोट्या आहेत. मस्त वाटतं केळी शेतात ना, थंडगार असं. इथं केळी लागते, मिरची लागते, बऱ्याच गोष्टी लागते या शेतात. हे भावाचं आहे आणि पप्पांनी तिकडे मक्की लावलेली आहे. पप्पा मक्की लावतात आणि अजून काय लावतात? हरभरे. जान्हवीच्या शेतात काय काय लागतं? पप्पा जान्हवीच्या नाही, तुझ्या पप्पांच्या. आता तुझं नाही. ऊस, कापूस आणि हे गहू. ही कळी आहे. ही कळी अशी उमलते ह्याच्यामध्ये, हे ह्याच्यापासून केळी तयार होईल. मग ती अशी बनते. मग ह्या स्टेज नंतर ती ह्या स्टेजला येते. ह्या स्टेज नंतर अजून मोठी होते, जी आपण खातो. या स्टेज तुम्ही बघितलं आणि बघा काही केळी खाली पडल्यात. यातून पण केळी बाहेर येते, बट काही गळून जातात. तर हे आहे आमचं शेत. पप्पांनी तर मक्की लावलेलं आहे, त्या साईडला बघू शकतात. आणि ही झोपडी आता पावसामुळे पूर्ण खराब झालेली आहे. आणि जान्हवी, तुला ही सायकल माहिती कोणाची? तुझ्या नानान. म्हणजे माझ्या बहिणीची सायकल होती. तिला फर्स्ट सायकल तीच आहे ना? पावशीच आहे ना? हां. हे बघा, हे वासरू म्हशीचं आहे. आणि हे काय माहिती जाणू तुला? दिस इज खत. हे सब गोबर. त्याला काय बोलतात? उखल्ला. हो, याला आमच्या भाषेत उखळला म्हणतात. उखळला. शेणखत पिकांना देण्यासाठी वापरलं जातं. आणि ही आहे दुसरं वासरू. यांचे माता गेलेल्या आहेत चरायला, यांच्यासाठी दूध द्यायला. आता हे मारू पण शकतं मला. नाही, मारू नाही शकत. वर्क फ्रॉम नाही, वावर होम. वावर होम टू पॉवर होम. वर्क फ्रॉम वावर. हमको बस इधर मस्त बंगला बांधना पडेगा. बंगला क्यों चाहिए ना? मम्मीला फक्त पाहिजे की आम्ही इथं यायलाच पाहिजे, बस जवळ पाहिजे. हे बघा, ही मक्की लावलेली आहे. आता याची प्रोसेस चालू आहे काढायची. ही मक्की काढलेली आहे. हे बघा, ही मक्की मस्त आलेली. फोन पकड. वा, नाईस कॅच. तर हे शेत आहे दिस टोक टू दॅट टोक. तिकडनं आम्ही आलो आणि इथून तर ते तिथपर्यंत. ही आहे आमची विहीर. खूप जुनी विहीर आहे. इथं खूप मोठं झाड होतं पिंपळाचं, पण आता ते तुटलं सुकलं माहिती नाही. हॅलो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा दीपराज जाधवच्या चॅनलला. बस आणि मोबाईल दे, मोबाईल टाकून देशील. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. मम्मी मागे सर. हा वाईट आहे, तू या साईडने ना. मग होय, सांभाळणार आहे. तुम्हीच मला घाबरून काढून टाकणार का? इथं गुरांसाठी पाणी प्यायला, इथं ते पाणी पितात गुरं, किंवा कोणी जाणारे येणारे असतात गुरं, त्यांच्यासाठी पाणी प्यायला. हे झाड मी लॉकडाऊनमध्ये लावलेलं. अजून इथं आम्हाला लावायचे होते, म्हणजे लावले होते आंब्यांचे झाडं वगैरे, बट ते गाय म्हैस वगैरे खाऊन गेले. तर हे लिंबू अजून खूप लहान आहेत. तोडला लिंबू जान्हवीसाठी. दिस इज फॉर यू. लेट मी टेक अ सेल्फी. से चीज तेरी मम्मी से चीज बनता है. पप्पांनी आता पैसे दिले मजुरांना. किती दिले? 10,000 एका दिवसाचे. बघा किती खर्च असतो एका दिवसाचे. 10,000. तेरी मम्मी आहे की तेरे को दूध पिलाई अभी शाम को. तर गाईज, ह्या आहेत आमच्या म्हशी, ज्यांच्यासोबत ज्या पिल्लूसोबत खेळत होतो आम्ही. त्यातली त्यांची मम्मी आहे. नवीन पिल्लूने कोणती आहे? मजला. आता हे पाणी वगैरे पितील, मग यांना इथं बांधतील, मग संध्याकाळी यांचं दूध काढतील. आता म्हशीचं दूध काढणार आहे, तर आपण ती प्रोसेस बघू कशी असते. दूध काढण्याची प्रोसेस चालू झाली आहे. पहिले वासरू दूध पिईल, मग दूध काढणार आहे. हे मी का सांगतोय, कारण की जे शहरातले लोक त्यांना माहिती नसणार. काहींना माहिती असेल. तुला काय वाटतं? आकाश, जो माझा फ्रेंड आहे आकाश ऐश्वर्या, यांना माहिती असेल का? माहिती असेल 100%. त्यांना कसं समजणार आहे? त्यांनी कधी बघितलं नाही असं म्हैस वगैरे कसं धुतात. त्यांना माहिती म्हैस कसं धुतात ते नसेल माहिती. आता हे पांढरं आहे, नंतर हळूहळू काळं होईल. मी पण गोरा होतो असंच, नंतर थोडा सावळं झालं. युट्यूबला आहे ना, युट्यूब सबस्क्राईब.
सब्सक्राइब कर। नहीं मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं दाबा ती म्हैसच थकून जाईल ना। म्हैस पण सांगेल किती वेळ लावताय। एकदम स्पीड मध्ये काढतो याने तू काढते जा ना चल चल ना ट्राय तर कर सबस्क्राईब तू पण सबस्क्राईब कर तर आता जान्हवी आमच्या सगळ्यांसाठी चहा बनवते चुल्यावर पहिल्यांदा बनवते का याच्या आधी आमच्या घरी पण चुला होता खिचडी बनवली जान्हवीने खिचडी भाजी वगैरे आम्ही सगळं बनवतो ओके सासू आणि सासऱ्यांसाठी जान्हवी चहा बनवते आणि माझ्यासाठी ते पण चुल्यावर सासू चहा पित नाही आणि सासू चहा नाही पित मी चहाची रेसिपी सांगते कशी बनवायची ती पण येऊन बसली बघायला चाय पिओगे ना तुम्हारे घर में चाय बना रहे ए झाला पचका झाला त्याचं लग्न पण आता 2-3 महिने आधी झालंय सांगू शकतो ना शादी.com वरून लग्न केलंय शादी.com नाही रे हा तर आमच्या शेतात कामाला आहे त्याचं नाव रोशन नाव आहे. हा बघा सबस्क्राईब केलेलं आहे तर हा रोशन आहे आमच्या शेतात कामाला आणि त्याची वाईफ ती भुरी त्यांचं पण 2 महिने आधी लग्न झालंय आणि त्यांनी ऑनलाईन लग्न केलंय ऑनलाईन म्हणजे फेसबुकवर कुठेतरी बोलले असतील इंस्टाग्राम किधर बोला इंस्टाग्राम पे शादी किया देखो इन्होंने तो बघा किती लाजतोय कारण की तो तोंडने दाखवत दिखा ना तेरा दिखा दूध दिस इज फॉर मी आणि तुझा मस्त बनला चहा चुल्यावरचा चहा तर ही झोपडी तर राहीलच आणि इथं पप्पा प्लॅन करताय की फ्युचरमध्ये इथं छोटंसं घर बांधायचं कधी शेतात आले राहायला वगैरे आधी खूप वर्षापासून ट्राय करताय बट कधी झालं नाही पॉसिबल बट आता करू शकतील ही पण आमचा ब्लॉग बघते कोणचा ब्लॉग देखा मला सब देखा क्या सो आता आलोय आम्ही माझं गाव थाळनेर जे जान्हवीचं पण आता गाव आहे प्रॉपर गाव थाळनेर होम टूर देतो आमच्या या गावातल्या घराचं हे आहे आमचं घर सगळी फॅमिली आमची इथं भावाचे काकांचे घर आहेत सर्व तर हे आहे आमचं घर गावातलं घर जुनं घर आहे कमीत कमी 30-40 वर्ष झालेत या घराला ही आई आमची स्टोरूम सारखं होतं इथं सर्व आमचे खाट अंथरुणं तर हा आहे आमचा वरचा मजला तू बघितलं नाही तर जान्हवी तर फर्स्ट सेकंड टाइम येतोय पण तिने पूर्ण प्रॉपर घर बघितलं नाही तिला होम टूर देतोय आणि तुम्हाला पण देतोय याच्यासोबत तर हे बघ हे जुने फोटो तर जेव्हा काही कार्यक्रम वगैरे असतो ना इथं पुरणपोळी बनवतात म्हणजे काही कार्यक्रम असला की वरती स्वयंपाक वगैरे करतात सगळे एकत्र येतात आणि आधी ह्या घरात किती लोक राहायचे 10 लोक शिरपूरला 10 लोक इकडे तर आमची फॅमिली जी आहे ती जॉईंट फॅमिली तर आम्ही 30 लोक आहे आता पण तेव्हा 20 लोक होते 10 लोक इकडे 10 तिकडे शेती करणारे इकडे राहायचे आणि जॉब करणारे शिरपूरला राहायचे ये है बेडरूम बट आता इथं सगळं शेतीचं सामान आहे तरी पण हे डब्बे बघ ना अजून पण ओल्ड डब्बे आम्हाला मुंबईला घेऊन जायची एक यातली आणि हे गाव माझं खूप आवडतं थाळनेर इथं मी जास्त करून पूर्ण माझं बालपण इथं गेलं आहे थाळनेरमध्ये आणि जे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं टाकरखेडा ते माझं मामाचं गाव तर तिथंही मी गेलेलो बट जास्त करून मला हे गाव जास्त आवडायचं थाळनेरला हे आहे 3rd फ्लोअर हे असंच हे पण शेतीचं सामान ठेवण्यासाठी बांधलेलं होतं आणि राहण्यासाठी पण यात गादी वगैरे स्टोर आणि बाहेर पूर्ण गाव दिसेल तुला अरे बापरे तर ही आहे गावाची नदी तापी नदी इथून क्लिअर दिसते हीच तापी नदी टाकरखेड्याला कनेक्ट होते जान्हवीच्या गावाला जे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंय इथूनच मी पोत जान्हवीला घ्यायला गेलेलो माझ्या खूप आठवणी जोडल्या आहेत ह्या गावात मला सुट्ट्या लागल्या म्हणजे मला लहानपणी इथंच यायला आवडायचं आणि आता जान्हवी आली म्हणून मला टाकरखेड्यालाच जावं लागतं या आमच्या वहिनी इकडे आमच्या वहिनी आता सगळे पदर घेतात ते आता एक गहू घालतात ते तर आज आमचा गावातला शेवटचा दिवस आहे आम्ही आता जातोय परत मुंबईला आणि आता कदाचित नेक्स्ट व्लॉग आमचा मुंबईचा असेल तर आम्ही पुन्हा येतोय दिवाळीला आमच्या गावी तोपर्यंत आमचे व्हिडिओज बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय